काय हवंय तुला? तू मुद्दाम माझ्या मागे येतोय का? सुनैना वैतागून म्हणाली. नाही, मीही किचनमध्ये कॉफी घ्यायला चाललो होतो. एकलव्य शांतपणे म्हणाला. सुनैना थांबली. तिने वळून त्याच्याकडे संशयाने पाहिलं. खरं सांग, तुम्ही मला फॉलो करताय ना? मग का? एकलव्याने उलट प्रश्न केला. ठीक आहे, तुमचं तुम्ही बघा, सुनैनाने वैतागून उत्तर दिलं. किचनमध्ये पोहोचल्यावर आश्चर्य म्हणजे तिथे कोणीच नव्हतं. सुनैनाने गरम गोड चहा बनवला आणि एकलव्याने स्वतःसाठी कॉफी. तेवढ्यात आदिती किचनमध्ये आली ब्रेड घ्यायला. तुम्ही दोघे इथे एकत्र? आदितीने थोड्या संशयाने विचारलं. नाही मॅडम, फक्त योगायोग, सुनैनाने पटकन उत्तर दिलं. हो मॅडम, एकलव्याने मान हलवत तिजोरा दिला. किचनमध्ये इतका वेळ काय करत होतात? फक्त दोघंच? आदितीचा सूर थोडा बदलला. मला पण माहीत नाही मॅडम, सुनैना नजर खाली घालून म्हणाली. ठीक आहे, आदिती शांतपणे म्हणाली. माझ्या खोलीत ब्रेड पाठवा. हो मॅडम, सुनैना म्हणाली. दुपारी रुद्र आणि आदिती लहानशी आरवीला मॉलमध्ये घेऊन जायचं ठरवतात. आज आरवीला मॉलमध्ये फिरायला नेऊ का? आदिती हसत म्हणाली. हो, का नाही? रुद्र हसून म्हणाला. तिचे कपडे लहान पडायला लागलेत, खेळणेही घ्यायचे आहेत. आदिती उत्साहाने म्हणाली. माझी बायको मुलाची काळजी घ्यायला एक्सपर्ट आहे. रुद्रने तिच्या कपाळावर किस करत म्हटलं. मॉलमध्ये? अगं, हे सगळे कपडे किती गोड आहेत, आदिती आनंदाने म्हणाली. सगळे घ्या, रुद्र सहज म्हणाला. खरंच? आदिती आनंदाने चमकली. माझ्या मुलीसाठी काहीही कमी नाही, रुद्र ठामपणे म्हणाला. खरेदी झाल्यावर ते रेस्टॉरंटमध्ये गेले. सुनैना, आरवीची बेबीसिटर, बॉडीगार्ड्स सगळ्यांना सोबत जेवायला बोलावलं. हेच होतं रुद्र आदितीचं मोठंपण. उशीर झाला. घरी पोहोचेपर्यंत रात्रीची वेळ झाली. आरवी झोपलेलीच होती. मी आरवीला तिच्या खोलीत झोपवते, आदिती हळू आवाजात म्हणाली. मीही येतो, रुद्र म्हणाला. शुभरात्री आईची परी, आदितीने कपाळावर किस दिलं. डॅडीची राजकन्या, रुद्रनेही किस केलं. सुनैना खोलीत जाणारच होती. तेवढ्यात एकलव्य अचानक जवळ आला आणि तिच्या गालावर किस केलं. सुनैना हादरली. हे काय केलं? हिम्मत कशी झाली? ती संतापली. तुमचे गाल इतके गोड आहेत, माझं मन आवरलं नाही, एकलव्य हसत म्हणाला. मला तुमची कारणं ऐकायची नाहीत, सुनैना ओरडली आणि जोरात दार बंद केलं. बाथरूममध्ये जाऊन तिने गाल धुतले. पुन्हा पुन्हा. बेशरम माणूस, ती आरशात पाहत स्वतःशीच पुटपुटली. इकडे एकलव्य मात्र हसत उभा होता. आजचा दिवस खास आहे, तो स्वतःशीच म्हणाला. पुढच्या सकाळी आरवीचं रडणं थांबत नव्हतं. आदिती आणि रुद्र धावत तिच्या खोलीत आले. इतकं रडते काय? आदिती घाबरून विचारते. दूध दिलं, पण घेत नाही, बेबीसिटर म्हणाले. आदितीने आरवीला उचललं आणि क्षणातच तिचा चेहरा फिक्का पडला. अरे देवा, तिचं अंग खूप तापले. रुद्रने कपाळावर हात ठेवला. आपल्याला लगेच हॉस्पिटलला जायला हवं. त्याचा आवाज थरथरत होता आणि इथूनच एक भीषण प्रवास सुरू होतो.